मैत्रिणींनो, आपण बनवत आहोत दररोजच्यासाठी तीन ते 1 ठिपक्याचा वापर करून सुंदर अशी रांगोळी. त्यासाठी देऊन घेऊयात 3 ते 1 ठिपके. या पद्धतीने मी तो ठिपके काढून घेतले आहेत. आता आपण हे जोडून घेऊया. या पद्धतीने मी जोडून घेतले आहे. आता परत आपण त्याला त्याच्या साईडने, त्याच रेषेच्या साईडने, त्याच साईडची सेम लाईन ओढून परत त्याला बॉर्डर काढूया. या पद्धतीने आता याच्यामध्ये मी स्वास्तिकचं चिन्ह काढलं आहे. इथे मी फेविकॉल बॉटलचा वापर केला आहे रांगोळी काढण्यासाठी. तुमचा हात वळत नसेल तर तुम्ही वापरू शकता. या पद्धतीने साईडने मी गोल काढले आहेत. तर याच्यावरती परत एक सेम सर्कल काढून त्याच्यावरती मी असं फूल बनवलं आहे. आता वरतूनही आपण या फुलाच्या साईडने आपण इथं पानं, दोन्ही साईडने मी पानं काढले आहेत. परत इथे मध्ये आपले जे कॉर्नर आहे तिथे काढले मी अजून 2 सर्कल आणि त्याच्यावरती या पद्धतीने फूल मी बनवलं आहे. बघा, अशी आपली सोप्या पद्धतीने 2 ते 2 ठिपक्यांचा वापर करून रांगोळी मी बनवली. आणि या पानावरती असा मोठा मी इथं डॉट दिला आणि याच्यावरती त्या डॉटच्या वरती असे 3 इथं मी ठिपके दिले. आता या ठिपक्यांना असं बोटाने प्रेस करायचं आणि जे बाहेरचे ठिपके आहेत त्याला असं बोटाने पाठीमागे असं ओढून घ्यायचं. या पद्धतीने आपली रांगोळी तयार झाली आहे. आता आपण याच्यामध्ये रंग भरूया. या फुलांमध्ये मी केशरी रंग इथं भरला आहे. तुमच्याकडे जो रंग असेल तो तुम्ही देऊ शकता. तिने आपले मधले फुलं आहेत त्याच्यामध्ये पिंक कलर इथे मी भरला. तुम्हाला जो रंग आवडत असेल तो तुम्ही याच्यामध्ये भरायचा आहे. तुम्हाला जो आवडत असेल तो रंग वापरा. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकते नेहमी ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.
त्यानंतर हे आपण फूल इथं काढले आहे, डॉटवरती आपले फूल तयार केले आपण तिथं. त्याच्यामध्ये मी निळा रंग भरला. बघा आपली रांगोळी किती सुंदर दिसत आहे. पानांमध्ये हिरवा रंग इथे मी भरला आहे. आपली रांगोळी तयार झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा. रांगोळी डिझाईन आवडली असेल तर तुमच्या अंगणातही काढून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.